जय भारत. आपणा सर्वांचं लॉर्ड बुद्धा या TV चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज राजर्षी शाहू महाराज यांची 150वी जयंती आणि या जयंतीनिमित्ताने आपणासोबत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी बौद्ध साहित्यिक आनंद मस्के हे स्टुडिओत उपस्थित झालेले आहेत. तर आपण याविषयी सविस्तर आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर मस्के साहेब, आज शाहू महाराजांची 150वी जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की शाहू महाराजांची जयंती ही सणासारखी साजरी करा. आज एकूण जर का वातावरण पाहिलं एकूण मुंबई आणि महाराष्ट्रातलं, तर या जयंतीविषयी आपणाला काय वाटतं? आपण जरा याविषयी सविस्तर बोलाल तर बरं होईल. सर्वांना सविनय जय भीम. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीच्या सर्वांना प्रथमतः हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो वास्तविकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजाची जयंती एखाद्या दिवाळीसारखी साजरी झाली पाहिजे हे केवळ बाबासाहेबांनी एकदाच सांगितलेलं नाही, तो 2 वेळा बाबासाहेबांनी बहुजन समाजाला तो दिलेला संदेश आहे, दिलेला तो आदेश आहे असं जर म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. खरं. कारण बाबासाहेबांनी ज्यावेळी माणगाव परिषद 20 मार्च 1920ला ज्यावेळी ती माणगाव परिषद झाली, त्या माणगाव परिषदमध्ये शाहू महाराज स्वतः तिथे उपस्थित होते आणि शाहू महाराजांनी त्यावेळी तिथल्या जमलेल्या समुदायांना अस्पृश्य लोकांचं अभिनंदन केलेलं आहे आणि ते म्हणतात तुम्ही फार भाग्यवान आहे की तुम्हाला एक तुमचा उद्धार करणारा नेता मिळालेला आहे आणि हा नेता तुमचा उद्धार करणारच याची मला शंका नाही, परंतु हा नेता हिंदुस्थानचा सगळ्यात एकमेव असा नेता असेल की या नेत्याने संपूर्ण भारत व्यापून टाकलं जाईल. इतका कर्तृत्ववान, इतका बुद्धिमान असा नेता तुम्हाला मी दिलेला आहे आणि मी जे काय तुमच्यासाठी करत होतो त्या माझ्या जबाबदारीतून मुक्त झालो आणि तुम्हाला नेता दिलेला आहे. म्हणजे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवरती किती मोठा विश्वास टाकलेला आहे. आणि त्यावेळी बाबासाहेबांचं वय असं जास्त नव्हतं, एक तरुण मुलगा, परंतु तरुण मुलगाची ते अस्पृश्य समाजाच्या उद्धाराची भाषा करतायत. एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन ते संपूर्ण भारत देशाची जबाबदारी, भारताचा एक नेता होईल असं ज्यावेळी त्यावेळेस सांगतात, त्यावेळच्या घटनेला आज 141 वर्ष झालेले आहेत. आणि काल जर आपण संसदमध्ये जर शपथविधीचा जर कार्यक्रम पाहिला तर केवळ हातामध्ये संविधान घेऊन आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीने जय भीम जय संविधान हा नारा दिलेला आहे आणि केवळ भारतालाच न तर जगाला संदेश दिलेला आहे की भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष लोकशाही ती किती पवित्र आहे, किती ग्रेट आहे आणि किती महान आहे. म्हणजे तिथं या देशामधले सगळे जेवढे आत्तापर्यंतचे जे समाजवादी असेल, सनातनी नेते असेल, त्या सर्वांना फिके पाडून एकमेव भारताचा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कालच्या संविधान शपथविधीमध्ये सिद्ध झालेलं आहे. दुसरं अजून तुम्हाला आठवण सांगायचे म्हणजे बाबासाहेबांनी शाहू महाराजावरती इतकं प्रेम केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी त्यावेळी अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीला सांगितले, म्हणजे समाजानं तर शाहू महाराजांची जयंती साजरी केलीच पाहिजे, परंतु तुमच्या घराघरात जयंती साजरी झाली पाहिजे. हे जर आपण त्याचा इतिहास पाहिला तर कुणाला वाटेल की शाहू महाराजांनी बाबासाहेबांना विदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली किंवा बाबासाहेबांचं जे पहिलं मूकनायक पत्र जे होतं 31 जानेवारीला प्रकाशित केलं, त्या मूकनायक पत्रकाला त्यांनी 2,500चे फंड दिला, एवढा पुरतं समित नाही. परंतु शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने सत्यशोधक चळवळ जी महात्मा फुलेंची होती, ह्या सत्यशोधक चळवळीला खऱ्या अर्थानं कृतीमध्ये उतरवलेलं आहे त्यांनी. आणि त्यावेळी त्यांनी सर्व जाती धर्मांच्या त्यावेळच्या म्हणजे मराठ्यांसाठी वेगळ्या शाळा, वेगळी वसतिगृह होती, अस्पृश्यांसाठी वेगळी होती, इतर जातींसाठी वेगळी होती, असं प्रत्येकाने शिकावं, प्रत्येक मुलाने शाळेमध्ये यावं. इतकंच नाही
तर त्यावेळी त्यांनी म्हणजे बंधन टाकलेलं होतं की एवढ्या वर्षा मुलं आहे आणि ते जर तुमच्या घरात आहे आणि त्याला शिक्षण दिलं नसेल तर त्याला दंड करण्यात येईल. म्हणजे त्यांचा उद्देश होता की प्रत्येक बहुजनाचा मुलगा शाळेमध्ये आला पाहिजे. आणि अशी क्रांती करणारा जो खरा समाजसुधारक महात्मा फुलेनंतर जर खरा समाजसुधारक जर होते तर शाहू महाराज होते. आणि त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिलं. म्हणून 1928 साली जे सदाशिव रणपिसे पुण्याचे चांगले कार्यकर्ते होते बाबासाहेबांचे, आणि ते बाबासाहेबांना भेटायला आले मुंबईमध्ये. आणि त्याने 14 एप्रिल 1928ला बाबासाहेबांची सार्वजनिक जयंती साजरी करायची हा त्यांच्याजवळ मुद्दा उपस्थित केला. परवानगी मागत होते. त्यावेळी बाबासाहेबांनी रागाने त्यांना म्हणले, अरे माझी कसली जयंती साजरी करताय? तुम्हाला जर जयंती साजरी करायची असेल तर तुम्ही शाहू महाराजांची जयंती एखाद्या दिपावळीसारखी साजरी केली पाहिजे. मग आता दिपावळी म्हणजे काय आहे? दिपावळी म्हणजे खऱ्या अर्थानं रोषणाई करणं. रोषणाईचा अर्थ असतो असा आहे की ज्ञान प्रकाशित झालं पाहिजे. अंधाराला चिरणारं, कारण तुम्ही अंधारामध्ये जर गेला तर तुमची मानसिकता आणि उजेडात आल्यानंतरची तुमची मानसिकता ही खऱ्या अर्थानं उजेडाची मानसिकता ही तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे, ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे. तुमच्या मानसिक जी आहे ती मानसिक अवस्था तुमची सतत पॉझिटिव्ह करणार आहे. अशा दृष्टीनं त्यांनी भव्य दिव्य प्रमाणात अशी जयंती साजरी झाली पाहिजे असा खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला मोठ्या प्रमाणात संदेश दिला. परंतु दुर्दैव मी आज सकाळपासून अनेक ठिकाणी बघतो की बाबासाहेबांची जयंती असेल, बुद्धाची जयंती असेल, अन्य कुठल्या जयंती असतील, त्या जयंतीला अनेक संस्थाचे मंडळांचे व्यक्तिगत मोठे मोठे बॅनर लागलेले दिसतात. परंतु यावेळी मात्र मुंबईमध्ये माझ्या बघण्यामध्ये तरी बॅनर मला कुठे दिसला नाही.